ॲडव्होकेट अमित कटानवरे आपल्याबरोबर आहेत. सर, आज तुम्ही कोर्टात युक्तिवाद केला. खरं तर अक्षय शिंदे याचा आता मृत्यूसुद्धा झाला आहे, परंतु त्याचं शव जे आहे ते दफन करायला जागा भेटत नाही. अनेक राजकीय पक्षांचा विरोध होत आहे. या सगळ्या संदर्भातची माहिती तुम्ही ज्यावेळेस कोर्टात ठेवली, कोर्टाकडनं काय सांगण्यात आलं आहे? कोर्टाने जे काय सांगितलं त्यांच्या आदेशामध्ये तुम्हाला कळेलच ना. कोर्टाने काय सांगितलं हे तुम्हाला आदेशात कळेल. मी कोर्टाने जे काय सांगितलं त्याच्याबद्दल मी बोलणं हे अतिशयोक्ती होईल, कारण की तुम्ही तिथे होतात. मी फक्त इतकंच सांगेल की राईट टू डिसेंट बरियल हा कुठल्याही व्यक्तीचा कॉन्स्टिट्यूशनल फंडामेंटल राईट आहे ॲज पर दी रुलिंग ऑफ द हॉनरेबल अपेक्स कोर्ट ऑफ इंडिया आणि NHRCच्या गाईडलाईनप्रमाणे तो राईट प्रोटेक्ट व्हावा म्हणून आम्ही इंटरिम ॲप्लिकेशन मूव्ह केली. सेकंडली, गुन्हा जरी थोड्या वेळासाठी आपण मान्य केलं की अक्षय शिंदेने केला, चार्जशीटवरतीच आपण जर मान्य केलं तरी पण त्याला आपण त्याला जमीन न देणे हे योग्य नाही. कारण की अफजल खानाचा ज्यावेळेस वध केला त्यावेळेस जिजामातेने शिवबांना सांगितलं होतं की कोल्या कुत्र्याने अफजल खानाचं प्रेत खाणं नोचणं हे तुझ्या राज्यात शोभणार नाही, आणि म्हणून तू त्याचा अंतविधी चांगला कर, ह्या जिजामातेंनी शिवबांना सांगितलं. आणि हे जर खरोखर शिवाजी महाराजांचं रयतेचं सरकार जर तुम्ही म्हणत असाल तर हे बेसिक प्रिन्सिपल शिवकालीन प्रिन्सिपल्स आहेत, ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं होतं. ते नाही केलेलं आहे. आणि म्हणून न्यायालयामध्ये आम्ही मागणी केलेली. सरकार म्हणते आम्ही जागा शोधतोय. सरकारला आता जागा मिळालेली नाही आहे. कालपर्यंत CEO त्याच्यावरती अडवून बसले होते. लेट्स सी, अजूनही जर आपण फक्त पोलिसांच्या म्हणण्यावरतीच जर एखाद्याला दोषी ठरवू लागलो आणि पोलिसच जे न्याय करतील त्याला जर एंडॉर्स करू लागलं ते हे योग्य नाही. लोकांचा रोष फक्त एका गोष्टीवर मला दिसून आला की न्यायालयामध्ये केसेसचा निपटारा करायला वेळ लागतो, परंतु त्याची पण जबाबदारी कुणाची आहे? कलम 28 जो आहे पोक्सो ॲक्टचा, सरकारची जबाबदारी स्पेशल कोर्ट अशा पद्धतीने गठीत करावेत की त्या न्यायाधीशाने प्रत्येक केसचा निपटारा एक वर्षाच्या आत करायला पाहिजे ॲज पर सेक्शन 28 आणि सेक्शन 35 ऑफ द पोक्सो ॲक्ट. परंतु सरकार न्यायालयाची भरतीच करत नाही. न्यायाधीश प्रॉपर जेवढी स्ट्रेंथ पाहिजे ती नाहीच आहे. हायकोर्टाची पण स्ट्रेंथ कमी आहे. जर एका न्यायाधीशावरती त्याला जे झेपण्यापेक्षा जास्त जर तुम्ही केसचा लोड दिला तर तो कसा 1 वर्षामध्ये ट्रायल देईल? ह्या गोष्टीचा रोष आहे, परंतु सरकार ही गोष्ट लोकांपर्यंत सांगत नाही. जर सरकारने न्यायालयांची जर स्ट्रेंथ वाढवली, प्रत्येक स्पेशल कोर्ट जर गठीत झाले, प्रत्येकाला जर स्पेशली ट्रीटमेंट देऊन आपण 1 वर्षाचा केस निपटारा केला तर लोकांची जी भावना आहे शॉर्टकट जस्टिसची ती होणार नाही. तर आपल्याला जर कायद्याचं राज्य स्थापित करावं लागेल असेल तर लोकशाही मार्गाने आपण जे निवडून दिलेले खासदार त्यांनी जो पार्लमेंटमध्ये पोक्सो कायदा पारित केला त्याच्या तरतुदीची अंमल होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या संदर्भात म्हणतात की अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो दफन करण्याची जबाबदारी जी आहे ती सरकारकडे आहे आणि ती सरकार पूर्ण करेल असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारचे जबाबदार मंत्री आहेत ते राज्याचे गृहमंत्री आहेत. जर त्यांची गृहमंत्री आहेत राज्याचे, जर त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, का परवाच यांचं नातेवाईकांचं त्याच्या वडिलांचं स्टेटमेंट आहे की ते बॉडी घ्यायला तयार आहेत. त्यांनी पाहणी केल्या त्या स्टेटमेंटप्रमाणे. अंबरनाथमध्ये त्यांनी पाहणी केली, अजून 2-3 ठिकाणी अंबरनाथमध्ये जागा सिलेक्ट झाली, परंतु नाही दिलं. त्यांच्या घरच्यांचं फक्त असं म्हणणं आहे की कुठेतरी कुत्रे मांजरं फिरतात, अशा ठिकाणी कुठेतरी दफनायला जागा द्यायचं कारण आहे म्हणून हे डिले करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जर असं घडत असेल तर राईट टू डिसेंट बरियल हा जो फंडामेंटल राईट आहे डिसीजचा तो इन्फ्रिंज केला जाईल आणि आम्ही ती गोष्ट कोर्टाच्या निदर्शनास नक्कीच आणून देऊ. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TVNN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.